नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा क्वेश्चन नंबर 2, येथे आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि दिलेली टर्म ही प्युअर रियल नंबर आहे। म्हणजे एवढी टर्म काय आहे? रियल नंबर आहे। पहा सॉल्व करूया। सोल्यूशन पहा, येथे आय असल्यामुळे आपण काय करू, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून आपण कन्सिडर करू। लेट z इक्वल टू 4 + 3 I sin थीटा अपॉन 1 - 2 I sin थीटा। पहा, हे साइन थीटा आय कॅन्सल होत नसतात, कारण इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, बरोबर आहे। ही व्हॅल्यू आपण z म्हणून कन्सिडर केलेली आहे। पहा, डिनोमिनेटरमध्ये आय आहे आणि इथे मायनस साईन आहे, म्हणजे आपण काय करू, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू। हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे। 4 + 3 I sin थीटा अपॉन 1 - 2 I sin थीटा। ह्याचा कॉन्जुगेट काय होणार आहे? साईन प्लस होईल, बरोबर आहे। म्हणजे न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे डिनोमिनेटरच्या कॉन्जुगेटने। इथे मायनस असल्यामुळे आपण प्लस घेतलेला आहे, कारण आपल्याला डिनोमिनेटरमधला आय कॅन्सल करायचा आहे। पहा, वरच्या टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि खालच्या टर्मचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे? 4 + 3 I sin थीटा, ब्रॅकेट करू आपण कारण दोन टर्म आहेत, आणि 1 + 2 I sin थीटा अपॉन या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन। 1 - 2 I sin थीटा 1 + 2 I sin थीटा। आता या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट। 4 × 1 4 होतील, 4 × ही टर्म म्हणजे 4 × 2 8 होतील, 8 I sin थीटा। आता या टर्मने मल्टिप्लाय करायचं या टर्मला। पहा, 3 I sin थीटा × 1 म्हणजे 3 I sin थीटा होईल, प्लस 3 I sin थीटा। आता या टर्मने या टर्मला मल्टिप्लिकेशन केलं तर 3 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल 6, हे प्लस 6 I × I म्हणजे I स्क्वेअर होईल, 6 I स्क्वेअर, साईन × साईन म्हणजे साईन स्क्वेअर होईल, साईन स्क्वेअर थीटा। पहा, डिनोमिनेटरमध्ये दोन ब्रॅकेट आहेत, येथे मायनस येथे प्लस, टर्म सारख्याच आहेत, येथे मायनस येथे प्लस, तर a² - b² या फॉर्ममध्ये आहे। तर आपण काय लिहितो, a² म्हणजे 1 स्क्वेअर होईल आणि -b² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर, 2 I sin थीटा आणि याचा स्क्वेअर, बरोबर आहे। हे 4 + 8 I sin थीटा आणि 3 I sin थीटा दोघांचे ॲडिशन होईल, 8 आणि 3 म्हणजे 11 I sin थीटा, 11 I sin थीटा, बरोबर आहे। आता हे प्लस हे 6 I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आणि साईन स्क्वेअर थीटा, I स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 पुट केलेली आहे, अपॉन हे 1 स्क्वेअर 1 होईल, हे मायनस, पहा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 2चा स्क्वेअर होईल, आयचा पण स्क्वेअर होईल आणि साईनचा पण स्क्वेअर होईल। 2चा स्क्वेअर 4 I स्क्वेअर, 4 × I स्क्वेअर × साईन स्क्वेअर थीटा। हे 4 + 11 I sin थीटा, 6 × -1 म्हणजे -6 होईल, -6 साईन स्क्वेअर थीटा अपॉन हे 1 मायनस, पहा येथे I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू, 4 × -1 आणि साईन स्क्वेअर थीटा, पहा इक्वल टू हे 4 + 11 I sin थीटा -6 साईन स्क्वेअर थीटा अपॉन हे 1, 4 × -1 -4 होईल आणि हे मायनस म्हणजे +4 साईन स्क्वेअर थीटा होईल, +4
साईन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. हे मायनस मायनस प्लस होतील, प्लस 4 साईन स्क्वेअर थिटा. पहा जो डिनोमिनेटरमध्ये आय होता तो आता इथे कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे, कारण आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणून आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इथे आय कॅन्सल झालेला आहे. परंतु हा आपल्याला रिअल नंबर दिलेला आहे. ही व्हॅल्यू झेडची आली. बरोबर आहे. पहा झेड म्हणजे काय, ही टर्म. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ही मिळाली. परंतु हा रिअल नंबर आहे. म्हणजे येथे आपण काय करू, ए आणि बी सेपरेट करू. पहा इथे आय असल्यामुळे आपल्याला वाटते की हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्यामुळे आपण काय करू, ए आणि बी येथे सेपरेट करू. म्हणजे रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट सेपरेट करू आपण. पहा देअरफॉर झेड इक्वल टू, पहा इथे आय आहे ती टर्म आपण सेपरेट लिहिणार. आणि येथे आय नाही आहे, येथे पण आय नाही आहे. म्हणजे 4 ह्या दोन टर्म जवळजवळ लिहिणार आपण. 4 मायनस 6 साईन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आणि आता 11 आय साईन थिटा प्लस 11 आय साईन थिटा. फक्त आयची टर्म आपण नंतर लिहिलेली आहे. 1 + 4 साईन स्क्वेअर थिटा. आता हा रिअल नंबर आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यासाठी आपण काय करू, ए आणि बी सेपरेट करू आपण. म्हणजे रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट सेपरेट करू आपण. येथे आय नाही आहे, येथे पण आय नाही आहे. म्हणजे ही एकच टर्म घेणार आपण. पहा या टर्मखाली आपण काय घेणार, हा डिनोमिनेटर घेणार. म्हणजे सेपरेट करू आपण डिनोमिनेटर. हे प्लस साईन राहील. बरोबर आहे. आणि हे 11 आय साईन थिटा, कारण इथे आय आहे. बरोबर आहे. अपॉन 1 + 4 साईन स्क्वेअर थिटा. हा आय येथे आपण शेवटी लिहिला तरी चालतो, कारण मल्टिप्लिकेशनमध्येच आहे. बरोबर आहे. हे 11 आय आपण शेवटी लिहिला. या दोन टर्ममध्ये आय नाही आहे. त्या दोन टर्म लिहिल्यानंतर आपण हा डिनोमिनेटर सेपरेट केला. म्हणजे एवढा पार्ट एचा झाला आपला. बरोबर आहे. येथे आय आहे. म्हणजे एवढा पार्ट कोणता होईल, एवढा पार्ट एवढा बीचा होईल. म्हणजे ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे काय होईल, ए प्लस बी आय म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर होईल. परंतु आपल्याला काय दिलेला आहे, हा प्युअर रिअल नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे का, नाही, हा रिअल नंबर आहे. बट कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला या फॉर्ममध्ये मिळत आहे. म्हणजे ए प्लस बी आय. बरोबर आहे. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर होईल. परंतु आपल्याला हा झेड म्हणजे प्युअरली रिअल नंबर दिलेला आहे. बट झेड इज प्युअरली रिअल हे दिलेलं आहे. बरोबर आहे. गिवन हा जर रिअल नंबर असेल तर बीची व्हॅल्यू काय असेल, देअरफॉर बी इक्वल टू 0. म्हणजे दॅट इज बीची व्हॅल्यू किती आहे, 0 असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येईल. म्हणजे काय होईल, ए प्लस 0 आय. बरोबर आहे. ए म्हणजे एवढी टर्म, ए प्लस 0 आय ही टर्म 0 होऊन जाईल. म्हणजे हा फक्त ए राहील, म्हणजे रिअल पार्ट. बरोबर आहे. म्हणजे एवढी टर्म त्यामध्ये घ्यायची गरज नाही. एवढ्या टर्मची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. इथे बी म्हणजे एवढी व्हॅल्यू. बरोबर आहे. 11 साईन थिटा अपॉन 1 + 4 साईन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. कारण बीची व्हॅल्यू 0, कारण हा रिअल नंबर असल्यामुळे. देअरफॉर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे एवढी टर्म जी आहे ती आपण इकडे पास करू. इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे गेल्या मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. हा डिनोमिनेटर जर मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे 0च होईल. बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल, 11 साईन थिटा इक्वल टू 0. हा डिनोमिनेटर आपण त्या साईडला पास केला, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि 0 होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे 11 साईन थिटाची व्हॅल्यू ही आहे. पुढे लिहिणार आपण. देअरफॉर साईन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल, साईन थिटा इक्वल टू 0. हे 11 या साईडला पास करू, म्हणजे डिव्हिजनमध्ये येतील. 0/11. 0/11 म्हणजे काय होईल, 0च होईल. देअरफॉर साईन थिटा इक्वल टू 0. साईन थिटाची व्हॅल्यू 0 मिळत आहे. म्हणजे थिटा काय असेल, थिटाची कोणती व्हॅल्यू आपण घ्यायची की साईनची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली पाहिजे. साईन 0ची व्हॅल्यू 0 असते. बरोबर आहे.
साईन पायची पण व्हॅल्यू 0 असते, साईन 2 पायची पण व्हॅल्यू 0 असते, साईन 3 पायची व्हॅल्यू पण 0 असते. याचप्रमाणे साईन निगेटिव्ह पाय म्हणजे मायनस पायची व्हॅल्यू 0 असते, मायनस 2 पायची पण व्हॅल्यू 0 असते. जेवढ्या पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय याप्रमाणे सर्व साईनच्या व्हॅल्यू, सपोज साईन 2 पाय ही व्हॅल्यू 0 आहे, साईन 3 पाय ही पण व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे थिटा कोणता घेणार आपण, 0 घेणार का पाय घेणार का 2 पाय घेणार, कोणता घेणार. या सर्व प्लसमध्ये आहेत, परंतु याच व्हॅल्यू मायनसमध्ये जरी असेल तरी पण व्हॅल्यू किती 0 आहे साईनची, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार, हे नंबर कसे आहेत 0, येथे 1, येथे 2, येथे 3, येथे 4 आणि इकडे मायनस पण नंबर आहेत. म्हणजे याप्रमाणे आहेत -3 पाय, मायनस पाय, 0, येथे पाय, येथे 2 पाय, 3 पाय, पुढे पण आहेत आणि इकडे मागं पण आहेत आणि पुढे पण आहेत. म्हणजे याप्रमाणे आपल्याला या थिटाच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. म्हणजे आपण काय लिहू शकतो, इथे -3, -2, -1, येथे -3 आहे, येथे -2 आहे, -1, 0, नंतर 1, नंतर 2, नंतर 3 याप्रमाणे पुढे नंबर वाढत जातील, बरोबर आहे. या व्हॅल्यूला काय म्हणतात, या व्हॅल्यू म्हणजे इंटिजर्स आहेत. म्हणजे हा जर सेट केला आपण इंटिजरचा, आपण झेडने दाखवतो, इंटिजर्स हे इंटिजर्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, साईन थिटाची व्हॅल्यू 0 आहे, एवढ्या व्हॅल्यू आपल्याला थिटाच्या मिळतील, बरोबर आहे. थिटा इक्वल टू एवढ्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. देअरफोर थिटा इक्वल टू आपण काय लिहिणार, आपण n पाय लिहू, असा स्मॉल n आणि पाय. म्हणजे एवढ्या व्हॅल्यू म्हणजे आपण काय म्हणतो इंटिजर्स, एवढ्या व्हॅल्यूसाठी आपण n घेतलेला आहे, एवढ्या व्हॅल्यू म्हणजे n, बरोबर आहे. म्हणजे n पाय येथे काय लिहिणार आपण, हा स्मॉल n बिलॉंग्स टू कॅपिटल झेड, स्मॉल n बिलॉंग्स टू झेड. झेड म्हणजे हे इंटिजर्स, सर्व इंटिजर्स जर आपण एका सेटमध्ये लिहिले तर आपण झेडने इंडिकेट करतो. हा झेड वेगळा आहे, हा इंटिजरसाठी आपण झेड घेतलेला आहे, इंटिजरच्या सेटसाठी. आणि हा झेड आपण एका कॉम्प्लेक्स नंबरसाठी घेतलेला होता इथे, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलेलं आहे, थिटाची व्हॅल्यू आपल्याला n पाय मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 येथे झेड म्हणजे आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. तर त्यावरून एवढे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला काय करायचे आहेत, या आर्गन डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत, दाखवायचे आहेत. आर्गन डायग्राम म्हणजे काय, कॉम्प्लेक्स प्लेन, हे आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, बरोबर आहे. एवढ्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत आणि आर्गन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. सोल्युशन कसं लिहिणार आपण, झेडची व्हॅल्यू 3 + 5i दिलेली आहे. आपल्याला एवढ्या व्हॅल्यू काढायच्यात, त्यासाठी पॉईंट ठरवायचे आपल्याला, बरोबर आहे. 4 व्हॅल्यू आहेत म्हणजे 4 पॉईंट आपल्याला ठरवायचे आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट काढावे लागतील. झेड ही व्हॅल्यू आहे, नंतर झेडवर बार आहे म्हणजे काय, याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा आपला. देअरफोर झेडवर अशी हॉरिझॉन्टल लाईन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या झेडचा कॉन्ज्युगेट म्हणजे इथे मायनस साईन होईल, म्हणजे 3 - 5i, बरोबर आहे. आर्गन डायग्राममध्ये दाखवण्यासाठी याचा पॉईंट काय तयार होईल, इथे ट्रिपल करतो मी, ट्रिपल इक्वल असं म्हणजे 3 लाईन करतो. 3 + 5i म्हणजे पॉईंट कोणते होतील, म्हणजे ए आणि बीच्या व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 3 होईल आणि बीची व्हॅल्यू 5 होईल, बरोबर आहे. 3 आणि 5 ही एक्स ॲक्सिसवर दाखवायची आणि ही वाय ॲक्सिसवर, कारण वाय ॲक्सिसवर इमेजनरी नंबर आहेत, बरोबर आहे, आणि एक्स ॲक्सिसवर रिअल नंबर आहेत. या कॉम्प्लेक्स नंबरचे कोऑर्डिनेट काय होतील, 3 आणि -5. झेड बार -झेड, -झेड. झेडची व्हॅल्यू ही आहे, फक्त मायनस साईन ॲड करायचं आपल्याला. येथे मायनस साईन ॲड केला आपण तर या साईडला पण मायनस साईन ॲड करावं लागेल, +5i, बरोबर आहे. हे सॉल्व करू, -3 होतील, ±-5i होतील, बरोबर आहे. आता कोऑर्डिनेट काय तयार होतील, -3 -5, -3 आणि -5. नंतर -झेड बार,
मायनस झेड बार, झेड बारची व्हॅल्यू ही आहे, मायनस करायचं आपल्याला, म्हणजे मायनस झेड बार इक्वल टू झेड बारची व्हॅल्यू ही आहे म्हणजे 3 - 5y, परंतु आपल्याला हा झेड बार मायनसमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे या व्हॅल्यूला आपण मायनस साईनने मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. म्हणजे काय होईल पहा, -3 हे मायनस मायनस प्लस होतील 5y. पॉईंट कसा येईल आपला, -3 + 5. पहा आता हे 4 पॉईंट, हे 4 पॉईंट आपल्याला आर्गन डायग्रामवर दाखवायचे आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेनवर. त्यासाठी आपण काय करणार पहा, त्यासाठी आपण 2 ॲक्सिस काढणार, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हे आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हा एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वाय ॲक्सिस. पहा येथे पॉझिटिव्ह नंबर असतात, हा रिअल ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसवर रिअल नंबर असतात, रिअल ॲक्सिस. आणि वाय कोणता आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. हा वाय म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस आहे आणि एक्स हा रिअल ॲक्सिस आहे. पहा येथे पॉझिटिव्ह नंबर असतात. पहा येथे सर्वात हायेस्ट नंबर कोणता आहे, 5 आहे, बरोबर आहे. म्हणजे 5पर्यंत घ्यायचे आहेत आपल्याला रीडिंग. इकडे मायनस नंबर, -1 -2. पहा हे आपल्याला ग्राफ पेपरवर नाही काढायचं, आपल्याला साध्या पेपरवरच काढायचं आहे ग्राफ. स्केलने तुम्ही काढू शकता, म्हणजे थोडं छान दिसेल. या आहेत बीच्या व्हॅल्यू आणि या आहेत एच्या व्हॅल्यू. एक्स ॲक्सिसवर एच्या व्हॅल्यू आणि वाय ॲक्सिसवर बीच्या व्हॅल्यू आहेत. पहा येथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतील, येथे निगेटिव्ह व्हॅल्यू येतील, बरोबर आहे. पहा पहिला पॉईंट कोणता आहे, 3 आणि 5. एक्सचा 3 वायचा 5, एक्सचा 3 हा होईल आणि वायचा 5 हा होईल. म्हणजे आपण असं 90मध्ये मॅच केलं तर जवळपास येथे मिळेल पॉईंट आपल्याला, बरोबर आहे. हा पॉईंट मिळेल. लोकेशन काय आहे, एक्सचं 3 आहे, बरोबर आहे, आणि वायचं 5 आहे. पहा येथे काय लिहिणार आपण, झेड इक्वल टू 3 + 5y, बरोबर आहे. याचे कॉर्डिनेट काय आहेत, 3 आणि 5. नंतर 3 - 5, एक्सचा 3 पाहिजे, वायचा -5, एक्सचा 3 आहे, वायचा -5. हे -5 आणि हे 3, म्हणजे पॉईंट येथे येईल. हा पॉईंट कोणता असणार आहे, 3 - 5i, 3 - 5i. पहा इथे आपल्याला कोऑर्डिनेट पण लिहायचे आहेत आणि कॉम्प्लेक्स नंबर पण लिहायचा आहे. नंतर -3 - 5, एक्सचा -3 पाहिजे म्हणजे हा आणि वायचा -5 म्हणजे हा, बरोबर आहे. म्हणजे येथे लोकेशन येईल. हा झेड इक्वल टू, हे झेड आहे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट झेड बार आहे, पहा येथे बार लिहिणार. तिसरा पॉईंट -झेड आहे, बरोबर आहे. म्हणजे -3 - 5y, -3 - 5y. कोऑर्डिनेट -3 आणि -5. नंतर -3 + 5, एक्सचा -3, वायचा +5 म्हणजे हा पॉईंट येईल. झेड बार आहे, -3 + 5y, -3 + 5y. पहा तुम्ही इथे कोऑर्डिनेट पण लिहा आणि कॉम्प्लेक्स नंबर पण लिहा. पहा याप्रमाणे आपण हे 4 पॉईंट या आर्गन डायग्रामवर म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये दाखवलेले आहेत, बरोबर आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पॉईंट आणि ओरिजिन जॉईन करून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या मॉड्युलस दाखवायचं आहे, बरोबर आहे. हा पॉईंट आणि ओरिजिन मॅच करायचे. हा पॉईंट आणि ओरिजिन तुम्ही स्केलने काढा, म्हणजे पॉईंट ॲक्युरेट मिळतील, लाईन पण ॲक्युरेट दिसतील. याप्रमाणे आपल्याला आर्गन डायग्राम काढायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, एक्सप्रेस दी फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलार फॉर्म. पहा पोलार फॉर्ममध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला हा कॉम्प्लेक्स नंबर एक्सप्रेस करायचा आहे. पहा हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलार फॉर्ममध्ये लिहायचा आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण लिहायचा आहे. त्यासाठी काय करणार, पहा पोलार फॉर्ममध्ये लिहायचा असेल
सपोज हा कॉम्प्लेक्स नंबर झेड घेतला आपण, -1 + 3i, तर या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म काय होईल? पोलार फॉर्म ऑफ झेड, या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म्युला असा याप्रमाणे आहे पहा, r इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस i इंटू साइन थीटा, याप्रमाणे आहे. हा आर म्हणजे काय? आर म्हणजे मॉड्युलस. आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे मॉड्युलस कशी काढायची. तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आर म्हणजे काय? मॉड्युलस. आणि ही मॉड्युलस कशी काढतो आपण? स्क्वेअर रूटमध्ये a² + b² या फॉर्मने, बरोबर आहे. हा आर मी असा काढत असतो, तुम्ही असा आर काढा किंवा असा येत असेल तर असाही काढा. मला अशी सवय आहे, तुम्ही असाही काढू शकता. तुम्ही ज्याप्रमाणे आर काढतात त्याप्रमाणे आर काढा, परंतु हा आर आहे म्हणून समजून घ्या, हा माझा आर आहे. पहा, आर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस i साइन थीटा, म्हणजे आपल्याला प्रथम काय करावं लागेल? हा मॉड्युलस म्हणजे आरची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे. आणि थीटा कसा फाइंड आउट करायचा हे पण पाहिलं आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये. थीटा म्हणजे काय? tan इनवर्स b/a, हा फॉर्म्युला, बरोबर आहे. म्हणजे आपण दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, आरची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू, तर आपल्याला पोलार फॉर्म काढता येईल, बरोबर आहे. नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय? पहा, या कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड, त्याचा फॉर्म्युला काय आहे? पहा, आर इंटू येथे ई आणि येथे आय थीटा, पॉवर काय आहे? ईचा पॉवर आय थीटा, हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार, ती येथे पुट करणार. थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, ती येथे पुट करणार. ई असाच राहणार आहे आणि आय पण असाच राहणार आहे. पोलार फॉर्म असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मसाठी हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? मॉड्युलस म्हणजे आरची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू आधी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा, सोडूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, सोल्युशन. पहा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड म्हणून कन्सिडर करू. लेट झेड इक्वल टू -1 + √3i. पहा, यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. हेअर एची व्हॅल्यू किती होईल? -1 आणि बीची व्हॅल्यू √3. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या तर आपल्याला मॉड्युलस काढता येईल. मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड, त्यालाच आपण काय म्हणणार? आर म्हणणार, बरोबर आहे. मॉड्युलस काढायचं म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूटमध्ये a² + b². व्हॅल्यू पुट करू. a² म्हणजे -1² प्लस b² म्हणजे √3चा स्क्वेअर इक्वल टू -1² 1 होईल प्लस √3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे फक्त 3 होतील. स्क्वेअर रूट आहे पुन्हा त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 3 + 1 म्हणजे 4, 4चं स्क्वेअर रूट 2. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? आरची, बरोबर आहे. आरची व्हॅल्यू मिळाली. पहा, ही व्हॅल्यू आपल्याला महत्त्वाची आहे. आता थीटा काढायचा आपल्याला. थीटा काढण्यासाठी 9 म्हणजे ॲम्प्लिट्यूड थीटा इक्वल टू फॉर्म्युला tan इनवर्स b/a. देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स बीची व्हॅल्यू √3 आणि एची व्हॅल्यू -1. √3 आणि -1 म्हणजे काय होईल? देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स -√3. पहा, डिनोमिनेटरमध्ये -1 आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल? -√3. पहा, आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये पाहिलेला आहे, येथे मायनस आलेला आहे, बरोबर आहे. साईन कोणतं आलेलं आहे? मायनस, म्हणजे आपल्याला अँगल आता निगेटिव्ह येत आहे हा. पहा, आता थीटा कोणत्या क्वाड्रंटला आहे त्याचा विचार करायचा. पहा, थीटा कोणत्या क्वाड्रंटला आहे तो कसा ठरवणार आपण? ए आणि बीच्या व्हॅल्यूवरून. पहा, येथे कॉर्डिनेट काय होतील? एचा कॉर्डिनेट -1 आहे आणि बीचा कॉर्डिनेट √3 आहे, बरोबर आहे. जर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढले, सपोज एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केले, येथे एच्या व्हॅल्यू एक्स ॲक्सिसला आणि येथे बीच्या व्हॅल्यू येतील, बरोबर आहे. पहा, ही एची व्हॅल्यू
-1 आणि ही बीची व्हॅल्यू, बरोबर आहे, √3. म्हणजे व्हॅल्यू कशा आहेत, एक मायनस एक प्लस, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू आहेत मायनस आणि प्लस. पहा एक्सची व्हॅल्यू मायनस म्हणजे हा एक्स ॲक्सिस, बरोबर आहे, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आहे. पहा एक्स ॲक्सिसची मायनस, वायची प्लस. पहा इथे मायनस असतात एक्सच्या, इथे प्लस असतात, इथे वायच्या प्लस, येथे वायच्या मायनस असतात, बरोबर आहे. येथे एक्स मायनस वाय प्लस, एक्स मायनस वाय प्लस म्हणजे क्वाड्रंट हा येणार आहे, बरोबर आहे. या क्वाड्रंटमध्ये हा पॉईंट असणार आहे -1 प्लस √3 आहे. परंतु येथे टॅन इनवर्स -√3 आहे. पहा √3 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टॅन 60ची आहे, टॅन 60ची √3 व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण काय लिहिणार, देअरफॉर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स, हे मायनस साईन आणि √3 ऐवजी काय लिहिणार आपण, टॅन 60, टॅन 60. पहा इथे मायनस साईन ॲज इट इज √3 ऐवजी आपण टॅन 60 म्हणून पुट केलेले आहेत. म्हणजे येथे 60 डिग्रीचा अँगल होत आहे एक्स ॲक्सिसला. पहा म्हणजे याप्रमाणे अँगल असेल, 60 डिग्रीचा अँगल होत आहे, बरोबर आहे. हा अँगल कसा होईल, मायनसमध्ये होईल, -60 डिग्री. कशामुळे, कारण या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल. पहा एक्स ॲक्सिसला इनिशियल ॲक्सिस घ्यायचा आहे. पहा एक्स ॲक्सिस म्हणजे इनिशियल ॲक्सिस, इथून जर काउंटिंग केली आपण तर ही क्लॉकवाईज होत आहे, बरोबर आहे. क्लॉकवाईज असेल तर अँगल निगेटिव्ह येतो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, एक्स ॲक्सिस जर आपण इनिशियल घेतला तर अँटी क्लॉक डायरेक्शन असेल तर अँगल प्लस येतो. पहा इथे हा एक्स ॲक्सिस इनिशियल ॲक्सिस घेतला आपण तर हा अँगल निगेटिव्ह होईल. परंतु थीटा म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड आहे, ती आपल्याला कशी घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची, आपल्याला निगेटिव्ह नाही पाहिजे. पहा हा पॉईंट येथे असेल, सपोज हा झेड पॉईंट येथे आहे, ही मॉड्युलस होईल, त्या मॉड्युलसमुळे निगेटिव्ह अँगल होत आहे, बरोबर आहे. कारण येथे -tan 60 आहे, म्हणजे येथे अँगल होणारा मायनसमध्ये आहे, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे याच मॉड्युलसमुळे दोन अँगल तयार होतात, हा एक अँगल एक्स ॲक्सिसला आणि हा एक अँगल. परंतु हा अँगल कसा होईल, पॉझिटिव्ह होईल, कारण या डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण काउंट करत आहोत, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह अँगल घ्यायचा आहे आपल्याला. परंतु हा टोटल अँगल किती आहे, 180चा. एक लाईन एक्स ॲक्सिस म्हणजे 180, बरोबर आहे. आता 180मधून हे 60 मायनस केले आपण, म्हणजे एवढा अँगल मिळेल. पहा 180मधून 60 मायनस केले आपण तर आपल्याला 120चा अँगल मिळेल. म्हणजे हा पॉझिटिव्ह अँगल किती असेल, 120 डिग्रीचा. पहा इथे आपल्याला काय लिहायचं आहे, -tan 60. त्याऐवजी जर आपण पहा इथे काय आहे, -tan 60 डिग्री ही जी व्हॅल्यू असेल, पहा -tan 60 डिग्री ही जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू इक्वल असणार आहे tan 120 डिग्रीला, tan 120 डिग्रीला. पहा तुम्ही चेक करा, गुगलवर चेक करा या व्हॅल्यू इक्वल आहेत का, -tan 60 आणि tan 120 डिग्री. ती व्हॅल्यू -√3 मिळणार आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे, -√3 आणि याची पण व्हॅल्यू किती आहे, -√3. म्हणजे या -√3साठी आपण काय लिहिलेलं आहे, -tan 60, बरोबर आहे. -tan 60 हा अँगल निगेटिव्ह, परंतु आता हा अँगल पॉझिटिव्ह होईल, व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजे -tan 60 ऐवजी आपण काय लिहू शकतो, थीटा. देअरफॉर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स, ह्या -tan 60 ऐवजी आपण लिहिणार tan 120 डिग्री. पहा निगेटिव्ह अँगल आता आपण पॉझिटिव्ह केलेला आहे, बरोबर आहे, tan 120 डिग्री. पहा टॅन इनवर्स आणि टॅन हे कॅन्सल होतील, फक्त थीटा किती येणार आहे, 120 डिग्री. पहा इथे पुढे आपण रिझन पण लिहिणार आहोत. थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट, इन सेकंड क्वाड्रंट. पहा थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंटला, बरोबर आहे, कारण पॉईंट कसा मायनस आणि प्लस येत आहे, बरोबर आहे. थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. पहा टॅन इनवर्स आणि टॅन हे कॅन्सल होतील, फक्त 120 डिग्री. थीटाची व्हॅल्यू किती मिळेल, 120 डिग्री. पहा इथे जर मायनस साईन आलं तर आपल्याला
विचार करायचा आहे, अँगल पॉझिटिव्ह करायचा आहे. इथे प्लस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु मायनस साईन असल्यामुळे आपण प्लस अँगल केलेला आहे. मायनस अँगल असल्यामुळे येथे आपण प्लस अँगल केलेला आहे. कारण आपल्याला ॲम्प्लिट्यूड म्हणजे हा थिटा एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमधला पाहिजे. या मॉड्युलसमुळे येथे निगेटिव्ह अँगल होत आहे, बरोबर आहे. येथे -√3 व्हॅल्यू आली म्हणजे येथे निगेटिव्ह अँगल होत आहे, परंतु आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. त्याच मॉड्युलसने हा पण पॉझिटिव्ह अँगल केलेला आहे. दोघांची व्हॅल्यू टॅन व्हॅल्यू दोघांची सारखीच आहे, त्यामुळे आपल्याला प्लस अँगल पाहिजे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, हा अँगल नाही घेतला, आपण हा अँगल घेतला. इथे रिझन पण लिहायचं आहे. tan 60ची व्हॅल्यू √3 आहे. tan 60 डिग्री ही व्हॅल्यू √3 आहे, असे रिझन पण लिहित चला. थिटाची व्हॅल्यू किती मिळेल, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील, 120 डिग्री. थिटा इक्वल टू 120 डिग्री. परंतु आपल्याला थिटा रेडियनमध्ये पाहिजे. रेडियनमध्ये कसा करणार हा थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू डिग्रीचे रेडियनमध्ये करायचं असेल तर आपण π/180ने मल्टिप्लाय करणार. तर हे आता काय होतील, रेडियन होतील, बरोबर आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू 0 0 कॅन्सल होईल, 6ने डिवाईड करू, हे 2 होतील आणि हे 3 होतील, म्हणजे 2π/3. 120 डिग्री म्हणजे काय, 2π/3 एवढे रेडियन. थिटाची व्हॅल्यू मिळाली, ही आली, बरोबर आहे. थिटा इक्वल टू 2π/3. आपल्याला पोलार फॉर्म काढण्यासाठी आरची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आवश्यक आहे आणि थिटा आवश्यक आहे. या दोन्ही पण व्हॅल्यू आपण काढल्या. आता पोलार फॉर्म काढायचा आपल्याला. पोलार फॉर्म ऑफ झेड. झेड म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर आहे. या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म्युला आहे आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू किती मिळाली, आर इक्वल टू 2 म्हणजे इथे 2 लिहिणार. कॉस थिटाची व्हॅल्यू 2π/3 येथे लिहिणार 2π/3 आणि प्लस आय साईन थिटाची व्हॅल्यू 2π/3. पोलार फॉर्मसाठी या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला आर आणि थिटाच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. हा झाला पोलार फॉर्म, बरोबर आहे. हा पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा आपल्याला. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय होणार आहे. फॉर्म्युला आहे आर इंटू ई आणि त्याचा पॉवर आय थिटा. पॉवर आय थिटा आहे. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू किती आहे, आर इक्वल टू 2 आहे. आरची व्हॅल्यू 2, हे ई ॲज इट इज, आय ॲज इट इज राहील. ई आणि आय ॲज इट इज. थिटाची व्हॅल्यू पुट करू. थिटा 2π/3 आहे. 2π/3. ईचा पॉवर थिटा आहे, मग त्यामुळे आपण ईचा पॉवर 2π/3 लिहिला. थिटाला इंटू आय आहे म्हणजे आयने मल्टिप्लाय करणार. इथे आय आपण नंतर लिहिलेला आहे. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन 4 मधील सेकंड -i. -iचा आपल्याला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा आहे. -i फक्त -i आहे म्हणजे इथे रिअल पार्ट दिलेला नाही, तो आपण 0 घेऊ. सोल्युशन लेट झेड इक्वल टू -i. -i म्हणजे आपण असं लिहू शकतो 0 -i म्हणजे रिअल पार्ट येथे नसल्यामुळे आपण 0 घेतलेला आहे, बरोबर आहे. 0 -i. हेअर एची व्हॅल्यू 0, रिअल पार्ट नाही म्हणजे एची व्हॅल्यू 0 आणि बीची व्हॅल्यू येथे काय येणार आहे, -1. पण 9 आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची प्रथम. आरची म्हणजे मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड, बरोबर आहे. असं लिहिलं तरी चालेल. मॉड ऑफ झेड इक्वल टू येथे स्क्वेअर रूटमध्ये a² + b² फॉर्म्युला. हे काय होईल, a² म्हणजे 0चा स्क्वेअर
बी स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर, हे 0 होतील. -1चा स्क्वेअर +1 आणि त्याचं स्क्वेअर रूट 1, म्हणजे आपल्याला आरची व्हॅल्यू किती मिळेल. देअरफॉर आर इक्वल टू 1. आता थीटा फाइंड आउट करायचा. नाऊ थीटा फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे tan इनवर्स बी अपॉन ए. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर tan इनवर्स बीची व्हॅल्यू -1, परंतु एची व्हॅल्यू 0 आहे. पहा डिनोमिनेटरमध्ये 0 आलेला आहे. जर न्युमिरेटरमध्ये 0 असता तर आपण याचा आन्सर 0 लिहिलं असतं, परंतु डिनोमिनेटरमध्ये 0 आहे. म्हणजे एखाद्या नंबरला जर डिनोमिनेटरमध्ये 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते. इन्फिनिटी. tan इनवर्स म्हणजे हे नॉट डिफाईन. इन्फिनिटी ऐवजी नॉट डिफाईन लिहू शकतो. नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. डिनोमिनेटरमध्ये 0 असल्यामुळे ही व्हॅल्यू नॉट डिफाईन. परंतु आपल्याला माहिती आहे tan इनवर्स tan 90ची व्हॅल्यू म्हणजे नॉट डिफाईन आहे. नॉट डिफाईन ऐवजी आपण काय लिहू शकतो. tan 90 डिग्री. या नॉट डिफाईन ऐवजी आपण tan 90 पुट केले. पहा हा पॉईंट कुठे आहे. -i. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर आपण प्लॉट केले, इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, बीचे नंबर या ॲक्सिसवर आणि एचे नंबर या ॲक्सिसवर, बरोबर आहे. येथे मायनस, येथे प्लस, येथे प्लस, येथे मायनस. आता 0 पॉईंट कसा आहे. 0 आणि -1. एक्सचा 0 म्हणजे हा पॉईंट असेल ओरिजिन, आणि वायचा -1. म्हणजे हा पॉईंट -1 सपोज येथे आहे, म्हणजे या ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. जर एक्सचा कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो, आणि वायचा कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो. हे लक्षात राहू द्या. या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट कुठे येणार आहे. वाय ॲक्सिसवर. आणि सपोज 3 आणि 0 याप्रमाणे आहे, म्हणजे वायचा कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट कुठे आहे. एक्स ॲक्सिसवर. एक्सची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे येथे असेल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायचा 0, म्हणजे एक्सचा जर 0 असेल कॉर्डिनेट तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो, आणि वायचा कॉर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो. पहा येथे एक्सचा 0 आहे, म्हणजे तो पॉईंट वाय ॲक्सिसवर आलेला आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू काय आहे. -1, म्हणजे इथे -1 -2 याप्रमाणे नंबर असतील, निगेटिव्ह नंबर, बरोबर आहे. तर -1 म्हणजे येथे पॉईंट आहे तो. हा -i. -i म्हणजे काय. -1 आहे, बरोबर आहे. म्हणजे -1i येथे असेल, -2i येथे असेल, म्हणजे येथे पॉईंट आलेला आहे -i. तर तो वाय ॲक्सिसवर आहे. अँगल किती तयार होतो. पहा या डायरेक्शनमध्ये अँगल आपण काउंट केला. एक्स ॲक्सिस इनिशियल ॲक्सिस आणि अँटी क्लॉकवाईज, तर अँगल पॉझिटिव्ह होतो. म्हणजे या ॲक्सिसपासून एवढा अँगल तयार होईल. म्हणजे अँगल टोटल किती होईल. हा 90, हा 90, हा 90, बरोबर आहे. हा 90 होईल, हा 90, 180, आणि हा पूर्ण 90, म्हणजे एवढा पूर्ण अँगल 270 होईल. म्हणजे tan 90ला आपण असं लिहू शकतो इक्वल टू tan इनवर्स tan 90, म्हणजे अँगल किती होत आहे. आपल्याला 90 घेता येईल का. 90 पॉझिटिव्ह म्हणजे येथे येईल, परंतु पॉईंट आपला कुठे आहे. वाय ॲक्सिसला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार. टोटल अँगल किती होत आहे 270चा. हा पॉझिटिव्हचा अँगल आहे, परंतु टोटल अँगल 270 होत आहे. tan 90 ही व्हॅल्यू इक्वल आहे. tan 90ची व्हॅल्यू आपण tan 270 लिहिलेली आहे. तर आता हे इनवर्स आणि tan कॅन्सल होतील. 270 डिग्री म्हणजे थीटा आपल्याला मिळेल. देअरफॉर 270 डिग्री. रिझन तुम्ही लिहा येथे. थीटा लाईज ऑन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. हा थीटा डिग्रीमध्ये आहे, आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे. थीटा इक्वल टू 270 डिग्री आहेत. रेडियनमध्ये करायचं असेल तर π/180ने मल्टिप्लाय करायचं आहे. π/180ने मल्टिप्लाय करू. हे 0 0 कॅन्सल. 9ने डिवाईड करू. हे 2 होतील. 9ने हे 3 होतील. म्हणजे काय येणार आहे 3π/2. थीटाची व्हॅल्यू मिळेल 3π/2. थीटा मिळाला आणि आरची व्हॅल्यू पण मिळाली आपल्याला, बरोबर आहे.
आता पोलार फॉर्म ऑफ झेड दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म्युला आहे आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. फक्त साइन थीटा नाही, येथे आय पण आहे, आय साइन थीटा. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू 1 आलेली आहे. पहा फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला, त्यामुळे 1 लिहायचं आपल्याला. 1ने मल्टिप्लाय असल्यामुळे 1 कॅन्सल नाही करायचा, 1 पण लिहायचा आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू 1 आहे यावरून लक्षात येते आपल्या. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 3π/2. आरची व्हॅल्यू पुट केली, थिटाची व्हॅल्यू 3π/2 प्लस आय साइन थिटाची व्हॅल्यू 3π/2. हा झाला पोलार फॉर्म. बरोबर आहे, हा आहे पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड इक्वल टू फॉर्म्युला आर इंटू ई आणि पॉवर आय थिटा. हा फॉर्म्युला आहे. आरची व्हॅल्यू 1 आहे, ई इंटू ई थिटाची व्हॅल्यू 3π/2. आधी थिटा लिहायचा 3π/2, नंतर आय लिहायचे. पॉवरमध्ये आहे, एवढी टर्म पॉवरमध्ये आहे. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3 -1. सोल्युशन. फक्त हा येथे रिअल नंबर दिलेला आहे. हा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा, म्हणजे येथे इमेजिनरी पार्ट नाही आहे, तो आपण ॲड करू. सोल्युशन लेट झेड इक्वल टू -1. पहा -1ला आपल्याला असं लिहिता येईल, येथे रिअल नंबर आहे हा. बरोबर आहे, आपल्याला इमेजिनरी पार्ट म्हणजे आयची टर्म ॲड करायची आहे. -1 प्लस 0i असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे, हा रिअल नंबर आपण आता कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. बरोबर आहे. आता हेअर एची व्हॅल्यू -1 आणि बीची व्हॅल्यू 0. एची व्हॅल्यू -1, येथे बीची टर्म नाही आहे म्हणजे आयची टर्म नाही आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू 0. नाऊ आर इक्वल टू फॉर्म्युला स्क्वेअर रूटमध्ये a² प्लस b². a² म्हणजे -1², b² 0². -1चा स्क्वेअर प्लस 1 होईल, 0² म्हणजे 0 होतील, म्हणजे आन्सर काय मिळेल 1. ही व्हॅल्यू मिळेल आरची. आर इक्वल टू 1. आरची व्हॅल्यू मिळाली. आता थिटा. नाऊ थिटा म्हणजे काय, टॅन इनवर्स म्हणजे ॲम्प्लिट्यूड टॅन इनवर्स b/a. बीची व्हॅल्यू पुट करू आणि एची व्हॅल्यू पुट करू. बीची व्हॅल्यू आहे 0 आणि -1. पण न्यूमेरेटरमध्ये 0 असेल तर आन्सर काय मिळते आपल्याला, 0 मिळते, म्हणजे टॅन इनवर्स. परंतु डेनोमिनेटरमध्ये 0 असेल तर इन्फिनिटी. बरोबर आहे, म्हणजे नॉट डिफाईन. 0/-1 म्हणजे 0 मिळेल. इथे 0 आहे म्हणजे कोणत्या अँगलची टॅनची व्हॅल्यू 0 आहे आपल्याला माहिती आहे. टॅन 0 म्हणजे 0. टॅन 0 म्हणजे 0. बरोबर आहे. या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी टॅनच्या सर्व व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. इथे वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल, साईन मायनस आहे म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिसला. बरोबर आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केले. हा 0, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. तर आता येथे प्लस नंबर असतील, येथे मायनस, वायचे येथे प्लस आणि येथे मायनस. एक्स ॲक्सिसवर एच्या व्हॅल्यू रिअल नंबर. बरोबर आहे. आणि वाय ॲक्सिसवर इमेजिनरी नंबर. एची व्हॅल्यू -1. एची व्हॅल्यू -1 म्हणजे येथे असेल. बरोबर आहे, एक्सच्या या डायरेक्शनला. आणि वायचा 0. वायचा 0 आहे म्हणजे बीचा 0 आहे म्हणजे काय, तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. म्हणजे पॉईंट कुठे असेल, सपोज हे -1 असेल, या साईडला -1, तर पॉईंट येथे असेल. कारण हा एक्सचा कॉर्डिनेट -1 होईल आणि वायचा 0. वायचा 0 आहे म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर. जर एक्सचा कॉर्डिनेट 0 असता तर पॉईंट वाय ॲक्सिसवर आला असता. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट 0. बरोबर आहे. एक्स ॲक्सिस हा आहे
एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला अँगल किती होतो आहे, पॉईंट येथे असल्यामुळे एवढा अँगल तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे 180चा, ही लाईन म्हणजे काय 180, बरोबर आहे. म्हणजे 180चा अँगल होतो. म्हणजे टॅन 0 याला आपण काय लिहिणार, टॅन 180. थिटाची व्हॅल्यू आपल्याला टॅन इनवर्स 0 मिळाली, परंतु 0 व्हॅल्यू टॅन 0ची आहे, बरोबर आहे. 0 ही व्हॅल्यू आपण टॅन 0ची पुट केली म्हणजे येथे अँगल 0चा होत आहे का, 0चा होत नाही, कारण पॉईंट आपला येथे आहे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनला, परंतु पॉईंट इकडे आहे म्हणजे अँगल टोटल एवढा होत आहे, म्हणजे 180चा अँगल होतो. टॅन 0चा होत आहे का, नाही. टॅन 0चा म्हणजे हा अँगल झाला असता, या ॲक्सिसवरून पुन्हा असाच म्हणजे 0, बरोबर आहे. येथे आपण लिहिणार टॅन 180, टॅन 0 ऐवजी आपण लिहिणार टॅन 180. पुढे रिझन पण लिहायचं आपल्याला. थिटा लाईज इन क्वाड्रंटमध्ये नाही आहे म्हणून इन नाही लिहायचं आपल्याला. थिटा लाईज ऑन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. थिटा लाईज ऑन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. त्यामुळे आपल्याला टॅन 0 हा 0 अँगल घेता येणार नाही, आपल्याला टोटल अँगल होत आहे 180. त्यामुळे आपण हा पण पॉझिटिव्ह अँगल आहे, बरोबर आहे. त्यामुळे टॅन 180 घेतलेला आहे आपण. आपल्याला अँगल पॉझिटिव्ह पाहिजे, हा पॉझिटिव्हचा अँगल आहे कारण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, एक्स ॲक्सिसला याप्रमाणे डायरेक्शन आहे. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील, फक्त 180 डिग्री. थिटा आपल्याला मिळतो आहे डिग्रीमध्ये, परंतु रेडियनमध्ये पाहिजे. म्हणजे थिटाला आपण काय करणार, 180ला मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180. हे आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. रेडियनचं डिग्रीमध्ये करायचं आणि डिग्रीचं रेडियनमध्ये कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. डिग्रीचे रेडियनमध्ये करायचं असेल तर पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. मग आता हे 0 0 कॅन्सल होतील, हे 18 कॅन्सल होतील, कारण 180 अपॉन 180 म्हणजे कॅन्सल होतील, फक्त पाय राहील. थिटा इक्वल टू पाय. थिटाची व्हॅल्यू पाय मिळत आहे, पाय रेडियन. थिटा आणि आरची व्हॅल्यू माहिती झाली. आता पोलार फॉर्म ऑफ झेड दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म काय येणार आहे, फॉर्म्युला आर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. हा फॉर्म्युला पाठ करा, लक्षात ठेवा. आय इंटू साईन थिटा व्हॅल्यू पुट करायच्या. आरची व्हॅल्यू 1 आली, कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू पाय आहे, प्लस आय साईन थिटाची व्हॅल्यू पाय. फक्त आरची आणि थिटाची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यात पुट केली, बरोबर आहे. हा 1 पण लिहायचा आहे आपल्याला, 1ने मल्टिप्लाय असल्यामुळे 1 कॅन्सल करायचं नाही, आपल्याला 1 लिहायचं आहे, कारण फॉर्म लिहितो आपण या फॉर्ममध्ये. यावरून लक्षात येते की आरची व्हॅल्यू 1 आहे. हा झाला पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म फॉर्म्युला आहे आर इंटू ई पॉवर आय थिटा. व्हॅल्यू पुट करू. आर म्हणजे आरची व्हॅल्यू 1 इंटू ई, थिटाची व्हॅल्यू पाय आहे, इंटू आय. आय थिटा आपण थिटा आधी लिहिला आणि आय नंतर लिहिला, पाय आय. हा येईल एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन. डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, येथे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. लेट झेड इक्वल टू 1 प्लस आय. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये हा झेड मिळेल, बरोबर आहे. कॉन्जुगेट 1 प्लस आय तर 1 मायनस आयने मल्टिप्लाय करू. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 1 मायनस आय होईल आणि 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर, बरोबर आहे. 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर. हा 1
1 स्क्वेअर म्हणजे 1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 केली तर हा +1 होईल. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल 1 - आय अपॉन 2. बरोबर आहे. ही व्हॅल्यू झेडची मिळेल. पहा ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये रूपांतर करू. देअरफॉर झेड इक्वल टू आपल्याला काय मिळेल 1/2 सेपरेट करू आपण -I/2. हा रिअल पार्ट आणि हा इमेजिनरी पार्ट. बरोबर आहे. तर आता यावरून ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. हेअर ए इक्वल टू 1/2 अँड बी इक्वल टू बीची व्हॅल्यू -1/2. आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आर म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू हाफ प्लस -हाफ याचा स्क्वेअर. पहा हे कॅल्क्युलेशन काय होणार आहे. पहा स्क्वेअर रूटमध्ये हाफचा स्क्वेअर आणि या -हाफचा स्क्वेअर. हाफचा स्क्वेअर 1/4 होईल प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4 1/4. बरोबर आहे. 1/4 प्लस 1/4 1/2 होतील. पहा 1/4 प्लस 1/4 म्हणजे काय होणार आहे. हे डिनोमिनेटर सेम असल्यामुळे एकच घेणार आपण. 1 + 1 2 होतील. 2/4 म्हणजे 1/2 होतील. 1/2. पहा 1/2चं स्क्वेअर रूट म्हणजे 1चं स्क्वेअर रूट 1 होईल. 2चं स्क्वेअर रूट √2 होईल. बरोबर आहे. आरची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. आर इक्वल टू आता थीटा फाइंड आउट करू. नाऊ थीटा इक्वल टू tan इनवर्स B/A. पहा या 2-3 प्रॉब्लेमला आजूबाजूचा आवाज येणार आहे, तो ॲडजस्ट करून घ्या. tan इनवर्स बीची व्हॅल्यू -हाफ आणि एची व्हॅल्यू +हाफ. हे 2 2 कॅन्सल होतील म्हणजे tan इनवर्स -1. बरोबर आहे. पहा व्हॅल्यू -1 आलेली आहे म्हणजे अँगल आपला निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. कोणत्या क्वाड्रंटला आहे चेक करू आपण. पहा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस tan -1 म्हणजे आपण असं लिहू शकतो हे मायनस साईन ॲज इट इज 1 ऐवजी tan 45 पुट करू. कारण tan 45ची व्हॅल्यू 1 असते. बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे. आता हा अँगल निगेटिव्ह आहे परंतु आपल्याला थीटा कसा पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू. पॉईंट कुठे येणार आहे. एची व्हॅल्यू येथे एची व्हॅल्यू कशी आहे प्लस आहे आणि वायची व्हॅल्यू मायनस आहे. बरोबर आहे. एची व्हॅल्यू प्लस आणि वायची मायनस. पहा इथे ए पॉझिटिव्ह आहे आणि बी निगेटिव्ह आहे म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह वायचा निगेटिव्ह. पहा एक्सचा पॉझिटिव्ह येथे असेल वायचा निगेटिव्ह येथे असेल म्हणजे पॉईंट येणार आहे या क्वाड्रंटला. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट 4th क्वाड्रंटला आहे. बरोबर आहे. आता 4th क्वाड्रंटला 45चा अँगल होत आहे. पहा हा अँगल मायनसमध्ये आहे म्हणजे एक्स ॲक्सिसला या डायरेक्शनमध्ये 45 डिग्रीचा अँगल आहे. आपल्याला हा अँगल पाहिजे का नाही. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. हा एक्स ॲक्सिसला या डायरेक्शनमध्ये आहे. एक्स ॲक्सिस जर इनिशियल ॲक्सिस घेतला तर हा अँगल आपला निगेटिव्ह होईल. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे एवढा अँगल आपल्याला पाहिजे. हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. पहा या अँगलची डायरेक्शन अशी आहे आणि या अँगलची डायरेक्शन अशी आहे म्हणजे आपल्याला हा अँगल पॉझिटिव्ह आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. तो अँगल किती असेल. पहा एवढा अँगल किती असेल. टोटल अँगल किती आहे 360चा. बरोबर आहे. त्यामधून हे 45 मायनस करू म्हणजे एवढा अँगल आपल्याला मिळेल. पहा 360मधून 45 मायनस केले आपण तर 315 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल किती आहे 315 डिग्रीचा. म्हणजे आपण काय लिहू शकतो tan इनवर्स मायनस tan 45 डिग्री. हा अँगल न घेता आपण कोणता घेणार टॅनची ही व्हॅल्यू घेणार tan 315 डिग्री. कारण दोघांची पण व्हॅल्यू इक्वल असते. बरोबर आहे. ही जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू याची आहे. दोघांची व्हॅल्यू -1 येणार आहे. पण tan इनवर्स आणि tan कॅन्सल होतील म्हणजे 315 डिग्री. बरोबर आहे. परंतु अँगल आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे. रेडियनमध्ये करायचं असेल तर 315ला π/180ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा थीटाची व्हॅल्यू आता रेडियनमध्ये मिळेल आपल्याला. थीटा इक्वल टू हे कॅल्क्युलेशन करू. पहा 315ला 180ने डिवाईड करायचं आहे. पहा दोन्ही नंबरला 9ने डिवाईड करू. 35 होतील. 9ने हे 20 होतील. आता या दोन्ही नंबरला 5ने डिवाईड करू.
म्हणजे हे 4 होतील आणि हे 7 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन काय मिळेल आपल्याला, थिटा इक्वल टू 7π/4. या दोघांचा आपण डिव्हिजन घेतला, 7/4 येत आहे, अपॉन 4. ही व्हॅल्यू थिटाची मिळाली. पहा थिटाची आणि आरची व्हॅल्यू मिळाली. तर आता आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढता येतो. नाऊ पोलर फॉर्म ऑफ झड तो किती येणार आहे, आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. येथे फक्त आर आणि थिटाच्या व्हॅल्यू पुट करायच्या. आर म्हणजे 1/√2 कॉस थिटाची व्हॅल्यू 7π/4 प्लस आय साईन थिटा म्हणजे 7π/4. हा झाला आपला पोलर फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड आउट करू. एक्सपोनेन्शियल फॉर्म कॉम्प्लेक्स नंबरचा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर झेड आहे, बरोबर आहे. फॉर्म्युला आहे आर इंटू ईचा पॉवर आय थिटा. आर म्हणजे 1/√2, ईची व्हॅल्यू ॲज इट इज आणि थिटाऐवजी 7π/4 आणि इंटू आय. 7π/4 इंटू आय हे ईला पॉवरमध्ये आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. डिनोमिनेटरमध्ये आय आहे, त्यामुळे आपल्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं आहे. लेट झेडची व्हॅल्यू आपण ही घेऊ 1 + 2i अपॉन 1 - 3i. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू 1 + 2i अपॉन 1 - 3i. पहा डिनोमिनेटरचाच कॉन्जुगेट घ्यायचा, आपल्याला न्यूमिरेटरचा घ्यायचा नाही आहे. येथे 1 मायनस असल्यामुळे 1 प्लस करणार आपण 3i अपॉन 1 + 3i. आता मल्टिप्लाय करू. पहा या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे 1 + 3i होतील आणि 2iने मल्टिप्लाय करू 2i + 6i² होईल, बरोबर आहे. आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 1² - a² - b² होईल, कारण टर्म सेम आहे, साईन अपोजिट आहेत. 1² 1 होईल मायनस b² म्हणजे 3चा पण स्क्वेअर होईल 9 आणि आयचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. 3ला पण स्क्वेअर आणि आयला पण स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहू शकतो 3i आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. i² ची व्हॅल्यू -1 पुट करू. 1 + 3i + 2i म्हणजे 5i होतील. i² ची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -6 होतील अपॉन हे 1. 3चा स्क्वेअर 9 होईल, 3चा स्क्वेअर 9. i² ची व्हॅल्यू -1 पुट केली तर हा +1 होईल, बरोबर आहे. म्हणजे -6 + 1 -5 होतील प्लस 5i अपॉन 10 होतील. पहा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. -5/10 होईल प्लस 5i अपॉन 10. 5ने डिवाइड करू तर हे -1/2 होतील प्लस 5ने डिवाइड केल्यामुळे हे 1/2 होतील आणि आय. पहा a + bi या फॉर्ममध्ये झालेला आहे. यापासून आपण रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट केलेले आहेत, बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला झेडची. यावरून एची व्हॅल्यू a = -½ आणि b = +½ ए बीच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे आरची काढता येईल. नाऊ आर म्हणजे मॉड्युलस. आरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूटमध्ये a² + b². व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर आर = स्क्वेअर रूटमध्ये एची व्हॅल्यू +-½ आहे म्हणजे -½ स्क्वेअर आणि प्लस बीची व्हॅल्यू +½ आहे, याचाही स्क्वेअर. पहा इथे फक्त आपण कॅल्क्युलेशन लिहू आता आणि प्लस हे सर्व स्क्वेअर रूटमध्ये आहे 1/4. पहा दोघांचा डिनोमिनेटर सारखाच आहे, आपण एकच घेणार. येथे 4 आहेत, येथे 4 आहेत, येथे 4 घेतले आपण 1 + 1 2 होतील. 2/4 म्हणजे 1/2 होतील, बरोबर आहे. स्क्वेअर रूटमध्ये 1/2 यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर 1चं स्क्वेअर रूट 1 होईल आणि परंतु 2चं स्क्वेअर रूट √2 होईल. म्हणजे हे कॅल्क्युलेशन आपल्याला काय मिळेल 1/√2. पहा तुम्ही कॅल्क्युलेशन एकाखाली एक लिहा, आपल्या जागा कमी पडत आहे त्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेली आहे. ही व्हॅल्यू आपल्याला आरची मिळाली. आर = 1/√2. आता थिटा फाइंड आउट करायचा आहे. नाऊ
थिटा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स बी अपॉन ए. टॅन इनवर्स बी अपॉन ए. बी आणि एचे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत. टॅन इनवर्स बीची व्हॅल्यू आहे +½ आणि एची व्हॅल्यू आहे -½ हे सर्व कॅन्सल होईल. टॅन इनवर्स +½ -½ कॅन्सल म्हणजे फक्त -1 होईल. बरोबर आहे. -1 म्हणजे टॅन इनवर्स हे मायनस साईन ॲज इट इज. टॅन 1ची व्हॅल्यू टॅन 45. 1 म्हणजे काय टॅन 45 डिग्री. बरोबर आहे. परंतु हा निगेटिव्ह अँगल आहे. आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे चेक करू. पॉईंट कसा आहे ए आणि बीच्या व्हॅल्यू एक मायनस आहे एक प्लस आहे. म्हणजे एची व्हॅल्यू कशी आहे मायनस आणि बीची व्हॅल्यू प्लस आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर आपण ड्रॉ केले एक्सचा निगेटिव्ह पाहिजे म्हणजे या साईडला असेल आणि वायचा पॉझिटिव्ह या साईडला. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे आपला सेकंड क्वाड्रंटला. येथे पॉईंट असेल. एची व्हॅल्यू मायनस आहे आणि बीची व्हॅल्यू प्लस आहे. येथे मायनस एक्सचा आणि वायचा प्लस म्हणजे पॉईंट आपला येणार आहे या क्वाड्रंटला. अँगल किती पाहिजे 45 डिग्री. आपल्याला एक्स ॲक्सिसला हा -45 डिग्री आहे. एक्स ॲक्सिसला मायनस असल्यामुळे हा अँगल होईल. म्हणजे हा किती आहे -45 डिग्री. एवढा अँगल. आपल्याला निगेटिव्ह अँगल नाही पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह अँगल हा होईल. याच मॉड्युलसने येथे निगेटिव्ह अँगल होतो आहे. हा नको आहे आपल्याला हा पाहिजे. म्हणजे हा टोटल अँगल किती आहे 180चा. म्हणजे 180मधून आपण हे 45 मायनस केले तर एवढा अँगल मिळेल आपल्याला 135 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आहे 135 डिग्रीचा. तर आता आपण असं लिहिणार टॅन इनवर्स. येथे तुम्ही पुढे लिहायचं आहे थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा सेकंड क्वाड्रंटला आहे. या अँगलची टॅन व्हॅल्यू आणि या अँगलची टॅन व्हॅल्यू इक्वल असते. आपल्याला फक्त निगेटिव्ह नको म्हणून आपण पॉझिटिव्ह घेणार. म्हणजे आपण अँगल घेणार टॅन 135 डिग्री. दोघांची व्हॅल्यू इक्वलच आहे. फक्त या अँगलऐवजी आपण पॉझिटिव्ह अँगल घेतलेला आहे. म्हणजे हे मायनस साईन कॅन्सल झालेलं आहे. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होतील म्हणजे फक्त 135 डिग्री. परंतु रेडियनमध्ये काय होतील म्हणजे हे जर रेडियनमध्ये करायचे असेल तर आपण π/180ने मल्टिप्लाय करणार. 5ने डिवाइड करू तर 27. 5ने 36 होतील. बरोबर आहे. दोन्ही नंबरला 9ने डिवाइड करू 3 होतील. 9ने 4 होतील. म्हणजे 3π/4 म्हणजे 135 डिग्री म्हणजे काय 3π/4 रेडियन. हे आले रेडियनमध्ये. थिटा मिळाला. आता थिटा आणि आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. म्हणजे आता पोलार फॉर्म आपल्याला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. नाऊ पोलार फॉर्म ऑफ झेड. फॉर्म्युला आहे आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा. येथे फक्त आर आणि थिटाच्या व्हॅल्यू पुट करायच्या. आरची व्हॅल्यू 1/√2 कॉस थिटाची व्हॅल्यू 3π/4 प्लस आय साईन 3π/4. हा झाला पोलार फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड म्हणजे काय आर इंटू ईचा पॉवर आय थिटा. व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू 1/√2 ई ॲज इट इज. थिटाची व्हॅल्यू 3π/4 ईला पॉवरमध्ये आहे आणि आय इंटू आय 3चा पॉवर एवढा आहे. हा आला एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. लेट सोल्युशन. प्रथम झेड म्हणून कन्सिडर करू. 1 + 7i अपॉन 2 - i आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. हे एक्सपान्शन करून घेऊ आपण. म्हणजे 1 + 7i 2 स्क्वेअर 4 होईल -4i आणि प्लस आय स्क्वेअर. बरोबर आहे. हे एक्सपान्शन आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअरनुसार केलेलं आहे. आता 1 + 7i अपॉन आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू. म्हणजे 4 - 4i आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. म्हणजे हे काय होईल 1 + 7i
4 - 1 म्हणजे 3 - 4i होतील. पण आता येथे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये आय आहे, आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू म्हणजे 3 + 4i ने मल्टिप्लाय करू. येथे पण 3 + 4i ने 1 ने मल्टिप्लाय करू 3 + 4i होतील. आता 7i ने मल्टिप्लाय करू 21i होतील प्लस 21i आणि 7 × 4 28 प्लस 28i² होईल अपॉन 3चा स्क्वेअर 9 होईल आणि -4चा स्क्वेअर 16, परंतु i² ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे +16 होतील. बरोबर आहे. पहा हे सर्व बेसिक आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे. आता हे 3 21i 4i म्हणजे 25i होतील आणि प्लस i² ने मल्टिप्लाय असल्यामुळे हे -28 होतील बरोबर आहे. आणि अपॉन दोघांची ॲडिशन 25 होईल बरोबर आहे. -28 + 3 म्हणजे -25 होतील आणि हे प्लस 25i अपॉन हे 25. पहा इथे 25 कॉमन काढू आपण म्हणजे काय होईल, 25 जर कॉमन काढले आपण तर येथे -1 होईल बरोबर आहे. आणि येथे 25 कॅन्सल होतील, फक्त i राहील आणि अपॉन 25. पहा हे 25 कॅन्सल होतील, -1 + i. पहा या कॉम्प्लेक्स नंबरला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ही व्हॅल्यू झेडची आहे. येथे रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट आहे बरोबर आहे. आता एची व्हॅल्यू -1, बीची व्हॅल्यू +1. पहा देअरफॉर a = -1, b = +1 म्हणजे पॉईंट कसा आला आपला मायनस आणि प्लस बरोबर आहे. पहा आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आर म्हणजे a² + b² स्क्वेअर रूटमध्ये a² - 1² प्लस b² म्हणजे +1², 1 + 1 2 होईल बरोबर आहे. स्क्वेअर रूटमध्ये 2 ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला आरची. देअरफॉर आर = स्क्वेअर रूटमध्ये 2. आता थीटा फाइंड आउट करू. थीटा = tan इनवर्स, फॉर्म्युला आहे tan इनवर्स b/a बरोबर आहे. म्हणजे tan इनवर्स बीची व्हॅल्यू 1 आणि एची व्हॅल्यू -1 म्हणजे tan इनवर्स -1. tan इनवर्स हे -1 ऐवजी tan 45 कारण tan 45ची व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे. परंतु आता हा अँगल निगेटिव्हमध्ये आहे. आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे चेक करू आपण. एक्सची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे या साईडला आणि वायची व्हॅल्यू प्लस आहे म्हणजे या साईडला. पॉईंट सेकंड क्वाड्रंटला येणार आहे. 45चा अँगल आहे, मायनस आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे आपल्याला प्लस अँगल पाहिजे, एवढा अँगल पाहिजे बरोबर आहे. हा 45 म्हणजे हा 135 डिग्री असेल कारण 180मधून हे -45चा अँगल आहे. आपल्याला प्लसमध्ये 135 मिळेल म्हणजे आपण काय लिहिणार, यापूर्वी या टाईपचा प्रॉब्लेम झालेला आहे. -tan 45 या व्हॅल्यूऐवजी आपण tan घेणार 135 डिग्री. tan आणि tan इनवर्स कॅन्सल होतील म्हणजे फक्त अँगल येणार आहे 35 डिग्री 135 डिग्री बरोबर आहे. हा अँगल आपण रेडियनमध्ये रूपांतर करू. 135ला π/180 ने मल्टिप्लाय केला आपण तर अँगल काय मिळेल, 5 ने डिवाईड करू 27, 5 ने आता 9 ने डिवाईड करू 3 आणि 4 म्हणजे 3π/4 बरोबर आहे. 135 म्हणजे 3π/4. हा थीटा मिळाला आपल्याला. थीटाची व्हॅल्यू आपण काढली आणि आरची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे बरोबर आहे. आता पोलार फॉर्म ऑफ झेड फॉर्म्युला r × cos थीटा प्लस I sin थीटा. आरची व्हॅल्यू √2 cos थीटा, थीटा आलेला आहे 3π/4 प्लस I sin 3π/4. पोलार फॉर्ममध्ये फक्त आपल्याला आर आणि थीटाची व्हॅल्यू पुट करायची. हा झाला पोलार फॉर्म. नाऊ एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड फॉर्म्युला आहे r × e⁻⁰ थीटा
आरची व्हॅल्यू √2 आहे आणि ई थिटा आहे 3π/4 × I. हा येईल एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.